गाइस वेलकम टू माय चॅनल। आज मी कुकिंग चॅलेंज करणार आहे। आज मी बनवणार आहे मोदक। आज संकष्टी आहे त्यामुळे आज मी मोदक बनवणार आहे। कशाचे बनवणार आहे? गव्हाचे। सो चला मी पीठ मळते, बघा मग कशी बनवते आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ। मळ घेते, चाळते त्याला आधी। पीठ मळायचं आधी चाळायचं असतं, चाळते मग तुम्हाला दाखवते। बघा पीठ चाळते, बापरे पूर्ण बाहेर आलं मग पडलं। किती मज्जा येते रा, सगळं अर्ध बाहेर पडलं। पीठ मळले बाबा, बापरे लय बाबा होतं। करायचे मोदक मला। मोदक बनवायला मी पहिल्यांदा बनवते मोदक, पहिली बार। तर त्या दिवशी आलू टिक्की मी पहिल्यांदा बनवलेली, चांगली बनली देवाच्या कृपेने। आता हे देव करू मोदक बी चांगलं बनव, गणपती बाप्पा प्लीज। खोबरं किसलं आणि त्याला भाजलं त्याला। आता त्यात साखर थोडं थंड होऊ द्या, मग त्यामध्ये साखर टाकणार, जिरी इलायची टेस्टी आणि मग त्यामध्ये टाकणार। बघा टेचून झालंय माझं, इलायची आणि साखर आता यामध्ये टाकायची। बाकी थंड झालंय ना, गरम गरम टाकलं ना ते काय होतं, पिघळतं, तर त्यामुळं नाही टाकायचं। आता मिक्स करूया याला, एका हाताने करते। मोदक लय आवडतात मला, मोदकला बघितल्यावर असं वाटतं की पाणी यायला लागलं। पहिल्यांदा बनवते आणि झालं मिक्स। आता करायचं ते, आता गोळा केलाय मोदक पिठायला आणि असं लावायचं। आता यालाही करायचं, पूर्णही करायचं म्हणजे मोदक खाताना लय भारी। असं लूज करायचं का की मोदक खाताना मग जाड जाड वाटतं, पीठ वाटतं, त्यामुळे आता या टाकायचं। पहिला छोटा मोदक बनवणार सगळं। ठेवले आणि आता स्टीम होणार, ते उखाडणार। सगळं माझे मोदक रेडी झाले, कमेंटमध्ये सांगा कसे वाटले। आणि नेक्स्ट रेसिपी मोमोजची आहे। सो बाय, आणि सांगा मला कमेंटमध्ये की कसं वाटलं माझं मोदक रेसिपी। सो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। बाय।